आपकी अदालतमध्ये अण्णा हजारे यांच्यावर आरोप आहे. त्यांना लोकपालच्या नावाखाली सुपर गव्हर्नमेंट बनवायचं आहे. अण्णा, भारत सरकारचे जे मोठमोठे नेता आहेत, ताकदवान मंत्री आहेत, ते असं म्हणतात की हे जे तुम्ही लोकपालची डिमांड करत आहात, लोकपाल बनवून तुम्हाला एक अशी बॉडी बनवायची आहे जी सगळ्यांच्या वरती राज्य करेल, सुपर सरकार बनवायचंय तुम्हाला. असं नाहीये. आम्ही अशी मागणी करत आहोत की लोकपाल बिल सारखा कायदा बनवावा, ज्यामुळे करप्शनला ब्रेक लागेल. भारत भ्रष्टाचार मुक्त भारताची निर्मिती होईल, ही आम्ही मागणी करत आहोत. आणि त्यासाठी आम्ही लोक जे सिव्हिल सोसायटीच्या तर्फे ही मागणी चालू आहे, ही कोणी त्यामध्ये अ, आम्ही आम्ही लोक सरकारवर कुठलंच असं प्रेशर टाकत नाही नाही, आहोत. पण अण्णा, जे बिल बनवत आहात तुम्ही, अरविंद केजरीवाल त्याबद्दल जास्त सांगू शकतात. आणि विशेष करून तुमच्यावरती हा आरोप खूप लागत आहे की तुम्हाला असं बिल बनवायचं आहे आणि अशा माणसाला लोकपाल बनवायचं आहे ज्याच्याकडे देवापेक्षाही जास्त ताकद आहे, जो पंतप्रधानांपेक्षाही मोठा असेल, जो मुख्य न्यायाधीशांपेक्षाही मोठा असेल. हे बघा, ह्या चुकीच्या अफवा आहेत आणि दुसऱ्या लोकांच्या मनामध्ये हे चुकीची अफवा पसरवली जात आहे. लोकपालचे जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जो असेल, त्याच्याकडे जर पंतप्रधानाच्या विरुद्ध कुठली तक्रार आली किंवा चीफ जस्टिसच्या विरुद्ध कुठली तक्रार आली किंवा जर एमपी किंवा मंत्री किंवा कुठलाही शिपाई किंवा कुठल्याही विरुद्ध जर भ्रष्टाचाराची तक्रार आली, तो केवळ तक्रारीचा तपास करू शकतो. तो त्यावर ऑर्डर सुद्धा देऊ हे शकत नाही. बघा, मी जे सरकारचं बोलणं ऐकलं त्यामध्ये असं म्हणालेत की ही जी बॉडी असेल, हो, जे मी अण्णा 2 हजारे बनवतील, तर असं वाटतंय की जणू अरविंद केजरीवाल यांना लोकपाल बनवतील आणि ते सगळ्यांच्या वरती हो. राज्य करतील. आपण तर अपेक्षा करू शकत नाही की लोकपाल राजाच्या समोर, एक राजा कलमाडीच्या समोर हात उभा राहून राहील की म्हणेल की आपल्या लाचखोरीबद्दल आम्हाला सांगा. असं तर लाचखोरी सांगणार नाहीये. त्यांना रेड करावी लागेल, त्यांच्यावर अरेस्ट सुद्धा करावं लागेल. ती सगळी पॉवर जी आज सीबीआयकडे आहे, केवळ तीच पॉवर लोकपालला दिली जाईल आणि अदरवाईज एक सुद्धा अशी पॉवर नाहीये जी त्यांना दिली जात आहे. पण तुम्ही काय म्हणताय, लोकपालच्याकडे ताकद असेल की नसेल? नाही, तपास लोकपाल केवळ तपास एजन्सी आहे. मल्टिपल एजन्सीज मर्ज करा यामध्ये. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. कॉमनवेल्थ गेम्समध्ये स्ट्रीट लाइटिंगच्या केसमध्ये आधी सीबीसीने तपास केला, मग सीबीआयने तपास केला, मग शिंगलू कमिटीने तपास केला. जेलमध्ये कोणीच गेलं नाही. तर आम्ही हे फ्रॅक्चर मॅन्डेट करून मल्टिपल बॉडीज देऊन अशी एक सिस्टम बनवली आहे, ज्याच्यानुसार जेलमध्ये कोणी जात नाही, तपासावर तपास होत राहतो आणि एकाच केसमध्ये जेव्हा 3 एजन्सी तपास करतात, तेव्हा ते एकमेकांच्या केस मारून टाकतात कोर्टामध्ये जाऊन. आम्ही असं एक तपास एजन्सी बनवा. आपल्या इथे खूप साऱ्या एजन्सीज आधीपासूनच आहेत. सीबीआय सुद्धा तपास करते. इतक्या साऱ्या लोकांना जेलमध्ये पाठवलंय. आजकाल तर तिहाड जेलमध्ये जागा सुद्धा कमी आहे मोठमोठ्या लोकांसाठी. व्हिजिलन्स कमिशन आहे, सीव्हीसी आहे. मग काय गरज आहे एक आणखी या सगळ्यांवरती एक बॉडी बनवायची? आता जे काही लोक जेलमध्ये गेलेत, ते प्रेशरमुळे गेले आहेत. आज सांगितलं ना, स्वातंत्र्यानंतर 62 वर्षांमध्ये सीबीआयने इन्क्वायरी केली, व्हिजिलन्स कमिटीने इन्क्वायरी केली आणि किती मिनिस्टर जेलमध्ये गेले, किती मोठे ऑफिसर जेलमध्ये गेले सांगा? का सीबीआय, व्हिजिलन्स कमिटी हे सगळे गव्हर्नमेंटच्या अंडर आहेत आणि गव्हर्नमेंटचं त्यांच्यावर प्रेशर असतं. शांत बसा नाहीतर कान कापतील. हं. त्यामुळेच त्यामुळेच हे सीबीआय, व्हिजिलन्स कमिटी इतके मोठे-मोठे अपराध होऊन सुद्धा कोणी जेलमध्ये नाही गेलं आजपर्यंत. तर त्यामुळे लोकपालच्या अंडर हे गव्हर्नमेंटमधून काढा, लोकपालच्या अंडर आणा. शेवटी तो जज त्यांना शिक्षा देईल. केवळ इन्क्वायरी करेल ते लोकपाल करेल, सरकार नाही. सरकारच्या जवळची पॉवर काढून इकडे आणावी, कारण सरकारला पॉवर देऊन सरकार काही करत नाहीये. ते तर फक्त आपल्या फायद्याचंच बघत असतं, की आमच्या 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 बाजूने कोण चांगलं आहे, कोण वाईट आहे, कोणाला बाहेर काढलं पाहिजे, कोणाला नाही काढलं पाहिजे. हे सरकार तर अशा प्रकारे करतात. नाही, तुम्ही सरकारचा रेकॉर्ड बघा अण्णा. जेव्हा महाराष्ट्रात आदर्श घोटाळा झाला तेव्हा मुख्यमंत्र्यांना हटवलं गेलं. कॉमनवेल्थ गेम्सचा जेव्हा भ्रष्टाचाराचा प्रश्न आला तेव्हा सुरेश कलमाडी यांना, बऱ्याचशा ऑफिसर्स यांना जेलमध्ये टाकलं. 2Gच्या स्कॅमचं जेव्हा प्रकरण आलं तेव्हा राजाला, इतके ताकदवर करुणानिधी आहेत, त्यांची मुलगी कनिमोजी यांना, इतक्या साऱ्या लोकांना जेलमध्ये टाकलं. या सगळ्या सुप्रीम कोर्ट मॉनिटर्ड केसेस आहेत. जेव्हा सुप्रीम कोर्ट मॉनिटर करतं, तेव्हा सीबीआय त्या केसेसमध्ये कोणी अजून कोणाला शिक्षाही नाही मिळाली आहे. हे इन्व्हेस्टिगेशन आहे. तुम्हाला हसन अलीला अरेस्ट करण्यासाठी 3 वर्ष लागतात. राजाला अरेस्ट करण्यासाठी 2 वर्ष लागतात.
कलमाडीला अरेस्ट करण्यासाठी 6 महिने लागले, ते सुद्धा केवळ चौकशीसाठी. अजून तर यांना शिक्षा मिळेल की नाही हे बघावं लागणार आहे. आणि बाकी किती लोक अजून फिरत आहेत त्यांचा तर काहीच पत्ता नाहीये. मी सरकारच्या इंटेन्शन बद्दल विचारतोय तुम्हाला. तुम्हाला नाही वाटत की सरकारला भ्रष्टाचाराशी लढायचंय? इतक्या सगळ्या लोकांना जेलमध्ये टाकलंय ते? जर सरकारला भ्रष्टाचाराशी लढायचं असतं तर या देशावर कर्जाचा डोंगर का उभा राहिला असता आणि इतका भ्रष्टाचार का वाढला असता? आज या देशामध्ये सामान्य लोकांना जगणं अवघड झालं आहे. इतकं करप्शन वाढलं आहे. साध्या शाळेमध्ये मुलाचं ऍडमिशनसाठी जातो, पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. कुठलं एखादं सर्टिफिकेट घ्यायचं असेल, पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. हे काय सरकारला माहित नाही का? अरे सरकारला जर भ्रष्टाचाराशी लढायचं असतं तर हे सरकार कधीच लढलं असतं. परंतु सरकारला भ्रष्टाचाराशी लढायचं नाहीये असं आपल्याला वाटतं. भ्रष्टाचाराशी लढणं त्यांच्या मनामध्ये नाहीये. का? कारण आज जे लोक भ्रष्ट आहेत खालपासून वरपर्यंत, त्यामध्ये जनप्रतिनिधी आणि ऑफिसर दोघांचेही लागेबंद आहेत. आणि या संबंधांमुळे हा भ्रष्टाचार वाढत आणि यांना आशीर्वाद आहे सरकारचा. कारण आपला माणूस आहे ना तो पॉलिटिक्समध्ये, त्यामुळे हा भ्रष्टाचार वाढत आहे. जर त्यांच्या मनामध्ये असतं तर जास्त नाही, 62 वर्षांमध्ये झालं नाही, ते केवळ 10 वर्षांमध्ये करप्शनला ब्रेक लागेल यांनी जर मनात आणलं तर. आणि आम्हाला खात्री वाटते की लोकपाल बिल हे जर योग्य लोकपाल बिल आलं तर जे 62 वर्षांमध्ये झालं नाही ते 5 वर्षांमध्ये तुम्हाला दिसून येईल. लोकांना स्वातंत्र्याची जाणीव होईल. हे बघा, तुम्ही सुद्धा मानता की मनमोहन सिंग प्रामाणिक माणूस आहे. त्यांच्या इंटिग्रिटीवर कुठलीही शंका नाही घेतली जाऊ शकत. मग त्यांच्यापेक्षा जास्त तर प्रामाणिक आणखी कोणी असू शकत नाही. आम्ही सुद्धा ही गोष्ट मान्य करतो. हे आपलं सौभाग्य आहे की या देशासाठी असे पंतप्रधान मिळाले जे प्रामाणिक पंतप्रधान आहेत. हे आम्ही सुद्धा मान्य करतो. परंतु प्रामाणिक असताना सुद्धा रिमोट कंट्रोल आहे ना, ते काय करणार? पंतप्रधान चांगला असून सुद्धा काय करणार? रिमोट कंट्रोल आहे. शांत बसा नाही तर कान कापतील. काय करणार बिचारा? मग अण्णा, या गोष्टीची काय गॅरंटी आहे की जे लोकपाल आहे त्याचा कोणी कान नाही कापणार? लोकपाल संपूर्ण जनतेच्या कंट्रोलमध्ये आहे. संपूर्ण लोकपालच्या गोष्टी नेटवर प्रत्येक माणसाला दिसून येतील. सिलेक्शन कारभार किती पारदर्शकता आहे त्यामध्ये. आज सरकारच्या कारभारामध्ये बघा ना, कुठे पारदर्शकता? सगळ्या लपून कारभार चालतो. आणि जितकी पारदर्शकता येते तितका करप्शनला ब्रेक लागतो. आज सरकारच्या सगळ्या गोष्टी लपवून चालत आहेत. आमचं म्हणणं इतकंच आहे सरकारला, अरे हा जनतेचा पैसा आहे. एक भिकारी सुद्धा आपला टॅक्स भरतो. भिकारी साधा भिकारी सुद्धा तो आपल्या झोपडीमध्ये जे काही सामान आणतो त्याचा टॅक्स भरतो. तर या टॅक्सचा पैसा जो आहे ना, तो जनतेचा पैसा आहे. जिथे तुम्ही खर्च करता तिथे लोक सहभाग होऊन का नाही खर्च करत? त्याच्यात पारदर्शकता का नाही आणत? की आमचा पैसा कुठे कुठे खर्च होत आहे, किती खर्च होतोय? खर्च होत आहे तर आज सायन्स आणि टेक्नॉलॉजी इतकी ॲडव्हान्स झाली आहे. जर नेटवर तुम्ही काहीही माहिती टाकल्याने लोकांना लक्षात येतं. परंतु सरकारला ते नकोय. सगळं लपून छपून करायचं आहे. जर यांनी अशी लोकपालमध्ये तीच गोष्ट आहे. संपूर्ण पारदर्शकता आणि संपूर्ण जनतेचा कंट्रोल आहे. जसं भारताचे जे मुख्य न्यायाधीश असतात त्यांना अपॉइंट करण्यासाठी एक प्रोसेस असते आणि त्यामध्ये सरकारची इन्व्हॉल्वमेंट नाहीये. पण के.जी. बालकृष्णन चीफ जस्टिस बनले, वाय.के. सबरवाल चीफ जस्टिस बनले. अशा दोन्ही भारताच्या सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसवर सुद्धा आरोप लागले भ्रष्टाचाराचे. तर आरोप जे लागतात त्याच्याचमुळे तर आम्ही लोक जे म्हणतो की आज न्याय व्यवस्थेमध्ये आज आपले जे उच्च न्यायाधीश आहेत इतके प्रामाणिक व्यक्ती, कपाडिया हो. खूपच प्रामाणिक व्यक्ती आहेत. परंतु न्याय व्यवस्थेमध्ये सुद्धा काही लोक असे आहेत ना
जे करप्शन. तर याच्याचमुळे आमचं म्हणणं आहे की न्याय व्यवस्थेला सुद्धा तुम्ही लोकपालच्या अंडर आणा. लोकपाल त्यांना शिक्षा नाही देणार. एखादा नागरिक कुठल्याही जजची तक्रार घेऊन येतो लोकपालकडे, तर लोकपाल त्याचा तपास करेल, केवळ तपास करेल फक्त. तपास केल्यानंतर आपला अहवाल सुप्रीम कोर्टाच्या जजला देईल आणि सुप्रीम कोर्ट त्यांना पनिशमेंट देईल. लोकपाल नाही, सुप्रीम कोर्ट देईल. हे बघा, आज सीबीआय आणि एन्फोर्समेंट डायरेक्टरेट भ्रष्टाचाराच्या आपल्या समोर केसेस आहेत, या भ्रष्टाचाराच्या केसेसचा तपास करतायत. तपासामध्ये तर काही कमी दिसून येत नाहीये. सरकार त्यामध्ये इंटरफिअर सुद्धा करत नाहीये आणि सुप्रीम कोर्ट त्याला मॉनिटर करते. हायकोर्टामध्ये त्या केसेस आहेत आणि हे लोक जेलमध्ये आहेत आणि जनतेला खूप आशा आहे की या भ्रष्ट लोकांना नक्कीच शिक्षा मिळेल. मग जेव्हा हे सिस्टम चालू आहे ठीकठाक, मग पण मध्येच ही हे लोकपाल सिस्टमच तुम्ही नाहीये. कुठून मी घेऊन हे आलात? सांगितलं की तुम्हाला ही सिस्टम नाहीये. हे केवळ एक्सेप्शन्स आहेत. सुप्रीम कोर्ट सीबीआयच्या सगळ्या केसेसच्या तपासांचं निरीक्षण करण्याची जबाबदारी घेऊ शकत नाही. ना ते यांचं मॅन्डेट आहे, ना त्यांच्याकडे अशी कुठली सिस्टीम आहे. ते सरकारी तपासाची जबाबदारी, जे तुम्ही आता म्हणालात की सुप्रीम कोर्ट का नाही करू शकत, एक्झॅक्टली ती जे व्हॅक्यूम आहे ते लोकपाल पूर्ण करत आहे. लोकपाल एक इंडिपेंडंट बॉडी असेल, जी इंडिपेंडंट बॉडी असल्या खालचा तपास इन्शुअर केल्यानंतरच कोर्ट पण मध्ये लोकपाल घेऊन. तर तुम्ही असं क्रिएट करताय की तुम्ही म्हणताय की ते पंतप्रधानांच्या सुद्धा वरती असेल, नाही, ते ते असं- सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसच्या वरती सुद्धा असेल. आता जस्टिस असं- कपाडिया तुम्ही म्हणताय खूप प्रामाणिक आहेत, त्यांच्यावरती सुद्धा एक माणूस बसवणार का? आज जर एखाद्या जजच्या विरुद्ध कंप्लेंट आली तर एक डीएसपी लेवलचा ऑफिसर त्याचा तपास करतो. तर जो डीएसपी लेवलचा ऑफिसर जो तपास करतो, जशी आमची पीएफ स्कॅमची केस होती, पीएफ स्कॅम मध्ये केस, प्रोव्हिडंट फंडची स्कॅमची जी केस होती, त्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या जजच्या विरोधात सुद्धा तर डीएसपी लेवलचा ऑफिसर तपास करत होता. तर तो डीएसपी लेवलचा जो ऑफिसर आहे तो सुप्रीम कोर्टाच्या जजवर थोडीच बसलाय. तो आपला तपास करताय. तपास केल्यानंतर कोर्टामध्ये आपल्या केसेस फाईल करेल. तर कोणी कोणाच्या वरती नाहीये बसत आहे. तो त्याचा गैरसमज देशामध्ये पसरवला जात आहे की हे एक एखादं काहीतरी उपर सुपर स्ट्रक्चर येऊन बसेल की ते फक्त आणि फक्त जी कंप्लेंट येईल त्याचा तपास केल्यानंतर कोर्टामध्ये केस घेऊन जातील आणि त्याच्याकडे काही पॉवर नसेल. एक अण्णा, पंतप्रधानांचा प्रश्न तुम्ही उचलला की पंतप्रधानांनी सुद्धा लोकपालच्या तपासाच्या कक्षेत आलं पाहिजे. पंतप्रधान अशा मोठ्या पदावर बसले आहेत, त्यांना अनेक कटू निर्णय घ्यावे लागतात. काही लोकांच्या विरोधात निर्णय घ्यावे लागतात. मग स्वाभाविक खूप लोक त्यांच्यावरती नाराज होतील, काही लोक खुश होतील. पंतप्रधान पार्लमेंटच्या प्रती जबाबदार आहेत. मग त्यांना कुणा दुसऱ्याला उत्तर द्यायला लावणं, कुणी आणखी त्यांची इन्क्वायरी करणं, हे कुठपर्यंत योग्य आहे? हे पार्लमेंटचे जे प्रतिनिधी आहेत, पार्लमेंट चालवणारे लोक आहेत, जनतेने निवडून दिलेले आहेत. त्यांचं स्थान वोटरपेक्षा दुय्यम आहे. या देशाचा वोटर मालक बनला राजा आहे तो. जो पार्लमेंट मेंबर इलेक्शनच्या वेळी प्रचार करण्यासाठी येतात, तेव्हा काय म्हणतात? मतदार राजा, सेवा करण्याची संधी द्या. राजा म्हणतात ना, राजा म्हणतात. तर हा राजा आहे ना, परंतु काय झालं की राजा समजला नाही की मी राजा बनलो आहे. त्यामुळे राजा बनला गुलाम आणि गुलाम बनला राजा, असं उलट झालेलं आहे. हे जे काही आहे आणि सगळा पैसा लुटला राजाने. ही एक चुकीची अफवा पसरवली जात आहे की पंतप्रधानांच्या वरती अजूनपर्यंत अँटी करप्शन लॉ लागू होत नव्हता, आता लागू केला जात आहे. ही चुकीची अफवा आहे. आजपर्यंत प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्टच्या अंतर्गत पंतप्रधान मागच्या 62 वर्षांमध्ये येत होते त्याच्या अंडरमध्ये. केवळ फरक इतका होता की त्यांना केवळ सीबीआय पंतप्रधानांची इन्क्वायरी करू शकत होते आणि सीबीआय पंतप्रधानांच्या अंडरमध्ये येते. आम्ही केवळ हे म्हणत आहोत की सीबीआयच्या तपासापेक्षा लोकपालने चौकशी चला, करावी मी तुमची ही पंतप्रधानांची. गोष्ट मान्य करतो की आपण लोकपाल बनलं जावं, जे सरकारच्या अधीन नसेल, जे सगळ्यांचा तपास करू शकेल आणि सुप्रीम कोर्टाला सांगू शकेल. पण जर जे लोकपाल बनेल त्यातच गडबड झाली तर? नाही, जर लोकपालने गडबड केली तर लोकपालवर कंट्रोल करण्यासाठी 5 लोकांची हायर लेवल कमिटी आहे. जर त्यांच्याकडे लोकपालमध्ये काम करण्यासाठी लोकांकडे कुठलीही तक्रार आली, 1 महिन्यामध्ये ते काढून टाकतील, त्याच्यावर ॲक्शन घेतील. काढून टाकतील अशी तरतूद त्यामध्ये आहे काय यांना लोकपालमध्ये. जेव्हा सेंट्रल व्हिजिलन्स कमिटी सीव्हीसी बनलं होतं, ज्यावेळी बॉडी बनली होती, तेव्हा एका खूप प्रामाणिक माणसाला त्याचा पहिला अध्यक्ष बनवलं आणि म्हटलं गेलं की आता सीव्हीसी बनली, आता सीबीआय काही गडबड करू शकत नाही. तिथल्या अपॉइंटमेंटमध्ये सगळ्यांमध्ये त्यांचं मत असेल, कोणत्या केस इन्व्हेस्टिगेट होतील हे सीव्हीसी डिसाईड करेल. पण मग परत आम्ही पाहिलं की सीव्हीसीचं स्वरूप बदललं आणि तिथे थॉमस सारख्या व्यक्तीला अपॉइंट केलं गेलं. मग काय गॅरंटी आहे की जिथे लोकपालची जी 11 मेंबरची कमिटी बनेल त्यामध्ये असे लोक येणार नाहीत
जे लोक भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देऊ शकतील, जे कुणाला तरी वाचवायचं काम करतील. यामध्ये असं म्हटलं जातं की सुप्रीम कोर्टामध्ये कुठलाही नागरिक जाऊन तक्रार करू शकतो. सुप्रीम कोर्टाला 3 महिन्यांच्या आत तपास पूर्ण करून जर तपासामध्ये पुरावा मिळाला तर लोकपालच्या मेंबरला काढायची ऑर्डर दिली जाईल. तर यामध्ये व्यवस्था याच्या आतली इंटिग्रिटी मेंटेन करण्यासाठी अनेक तरतुदी आहेत आणि अजून सुद्धा काही सूचना असतील तर त्या टाकल्या जाऊ शकतात. पण तुमचे जितके सल्ले आहेत, वृत्तपत्रामध्ये जे रिपोर्ट छापले जात आहेत, त्याने तर असं वाटतं की सरकार मान्य करायला तयार नाहीये. बरोबर आहे. आज तर सरकार नकार देत आहे कारण त्यांच्या हातातील सत्ता जाणार आहे ना. या पॉलिटिक्समध्ये हीच कमी आहे. त्यांना हे नाही वाटत की मला जनतेने निवडून दिले, ते सेवा करण्यासाठी निवडून दिलं आहे, मला समाजाची देशाची सेवा करायची आहे. हे त्यांच्या डोक्यामध्ये आज राहिलंच नाहीये. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता याच्याच मागे फिरत आहेत. हिंदू माणूस मरतो तेव्हा 4 लोक खांद्यावर घेऊन जातात. मुस्लिम भाऊ एखादा मरतो तेव्हा कफनात गुंडाळून बंद करून नेतात. ख्रिश्चन भाऊ एखादा मरतो तेव्हा पेटीमध्ये बांधून घेऊन जातात. असे खूप साऱ्या राजकारणी लोकांना असं वाटतं की स्मशानात जाताना सुद्धा खुर्चीवरच बसून गेलं पाहिजे. इतकं खुर्चीला चिकटून आहेत. यामुळेच ही आहे देशाची अवस्था. या देशाची अवस्था जी बनली आहे त्यामुळे बनली आहे. सेवाभाव राहिला नाही. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या बलिदानाची आठवण राहिली नाही. लाखो लोकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केलंय. मी त्यांचं काहीतरी देणं लागतो हे त्यांच्या लक्षातच येत जो नाही. फॉर्मॅट तुम्ही सांगत आहात ते सरकार मान्य करायला तयार सरकार तर नाहीये. काहीही मानायला तयार नाहीये. तुम्ही जे सीव्हीसीचं उदाहरण दिलं, द डेव्हिल लाईज इन डिटेल्स. सरकारने असा कायदा सरकारने सांगण्यासाठी सीव्हीसी बनवला आहे, सांगण्यासाठी सीबीआय बनवलं आहे. आता फक्त सांगण्यासाठी लोक म्हणत आहे की जे जोगपाल बनवत आहे सरकार. तर सरकार असा कायदा बनवायला जात आहे, हे सगळ्यांसाठी आहे. त्यामध्ये पंतप्रधान सुद्धा नसेल, त्यामध्ये ज्युडिशरी सुद्धा नसतील, त्यामध्ये मेंबर ऑफ पार्लमेंट सुद्धा त्याच्या अंतर्गत येणार नाहीत, त्याच्यामध्ये लोअर ऑफिसर सुद्धा येणार नाहीत. तर मीटिंगमध्ये आम्ही विचारलं की याच्या अंतर्गत येणार कोण? जनता तर त्यामध्ये 2,500 ऑफिसरच्या वर कोणीतरी जोगपाल बनवेल सरकार आणि त्यामुळे भ्रष्टाचार काही दूर होणार नाहीये आणि छोट्याशा बिल्डिंगमध्ये एक छोटंसं ऑफिस बनवतील आणि म्हणतील लोकपाल बनवलं. तर आम्हाला असं लोकपाल, असं जोगपाल नकोय, आम्हाला लोकपाल हवं आहे. जसं अरविंदजी म्हणतायत की जर सरकारने या संपूर्ण गोष्टीचा विनोद बनवला, हे जोगपाल बनवलं, लोकपाल नाही बनवलं, त्याला ताकद नाही दिली, तर काय करणार तुम्ही? जनतेचा हक्क आहे आंदोलन. लोकशाहीला मजबूत करायचं असेल तर जनतेचं आंदोलन. आंदोलनाने लोकशाही मजबूत होते. सदर आणि निकोप लोकशाही बनते आणि त्यानेच मग जे सरकार मान्य करत नाही ते मान्य करण्यासाठी तोच मार्ग आहे आंदोलन. परंतु हिंसा नाही, अहिंसा. अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करायचं आहे. काही जनतेला त्रास होऊ नये असं आंदोलन करायचं आहे. आत्मक्लेश आपण करायचा आहे, त्याची संवेदना लोकांना व्हावी असं आंदोलन करायचं. सत्याग्रह हाच एक मार्ग आहे. त्यानेच आणि त्या मार्गाने आम्ही जाऊ, त्या मार्गाने जाऊ. जर सरकार लोकपाल बिल मान्य नाही केलं तर आम्ही पुन्हा एकदा जंतर मंतरवर बसू आंदोलनासाठी. पण अण्णा, आता तर कलम 144 लावलं तर जंतर मंतरला बसू देणार नाहीत. नाही बसू दिलं तर जेलमध्ये जाऊ. काय बिघडलं त्यात? सकाळी नाश्ता, 2 टाइम जेवण तिथे सुद्धा मिळतं. आणि एखादं जर शांतीपूर्णरित्या प्रदर्शन सुद्धा केलं किंवा आंदोलन केलं तर त्यांच्यावर काठ्या सुद्धा पडतील आणि अश्रू गॅस सुद्धा. आम्ही पाहिलं रामलीला मैदानावर. तर काठ्या खाण्याची तयारी आहे. लोकांनी गोळ्या खाल्ल्या तर आम्ही काठ्या खाऊ. काय झालं त्यात? लाखो लोकांनी गोळ्या खाल्ल्याने तर आम्ही मार खाण्यात काय अडचण आहे? आज ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे. खरं स्वातंत्र्य मिळालंच नाहीये. केवळ गोरे गेले आणि काळे आले, इतकाच फरक झाला. आणि दुसरी स्वातंत्र्याची लढाई आता लढायची आहे आम्हाला.